सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुसळधार पावसामुळे मुंबईमधल्या सखल भागामध्ये पाणी साचलंय। किंग सर्कल परिसर जलमय, रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। पाण्यामधून वाट काढत असताना वाहन चालक आणि नागरिकांची तारांबळ। किंग सर्कल परिसरामध्ये पावसाच्या पाण्यात स्कूल बस बंद पडली होती। मुसळधार पावसामुळे मुंबईमधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। किंग सर्कल परिसरामध्ये 1 ते 1.5 फुटांपर्यंत पाणी साचलं, त्यामुळे ही स्कूल बस किंग सर्कल परिसरामध्ये अडकून पडली। वडाळ्यामधल्या रस्त्यांवरती पाणीच पाणी, वडाळ्यामध्ये मोठी वाहतूक कोंडी, स्कूल बस पाण्यामध्ये अडकून विद्यार्थ्यांची गैरसोय। दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये मुसळधार पावसाने पाणी साचलं। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलंय। परिसरामधील सगळी दुकानं पाणी साचल्यामुळे बंद। मुसळधार पावसामुळे मुंबईमधल्या शाळांना सुट्टी जाहीर, पालकमंत्री आशिष शेलार यांचे मुंबई पालिका आयुक्तांना निर्देश। गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशाही सूचना। चेंबूरमधल्या महापालिकेलगतच्या मोहनलाल मेहता रुग्णालय परिसरामध्ये पाणी साचलं, त्यामुळे रुग्णालयामध्ये जाताना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना 4 ते 5 फूट पाण्यामधून वाट काढावी लागली। मुंबईमधल्या जोगेश्वरीमधल्या रस्त्यांवरती सुद्धा पावसाचं पाणी साचलंय। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या समोर रस्त्यावरती 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। मुंबईतल्या चेंबूरच्या पोस्टल कॉलनी परिसरामध्ये 5 फुटांपर्यंत पाणी, इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरलं। प्रशासनानं अनेक घरं रिकामी केली। मुंबईमधल्या उच्चभ्रू वसाहत म्हणून या भागाची ओळख आहे। मुंबईच्या चेंबूर इथे एमएमआरडीएची संरक्षक भिंत कोसळून 7 झोपड्यांचं नुकसान। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र संरक्षक भिंत कोसळल्यामुळे 7 झोपड्यांचं नुकसान झालं। मुंबईतल्या कुर्ला स्थानक रुळांवरती पाणी भरायला सुरुवात झाली आहे। लोकल व्यवस्थित सुरू आहे। मध्य रेल्वे 15 मिनिटं उशिरानं तर हार्बर रेल्वे 15 मिनिटं उशिरानं धावतीये। मुंबईच्या दादर स्थानकावरच्या रेल्वे रुळांवरती सुद्धा पावसाचं पाणी साचलं। 15 ते 20 मिनिटं लोकल उशिरानं धावत असल्याची माहिती आहे। पश्चिम उपनगरामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस। अंधेरी पश्चिम परिसरामधल्या जेपी रोडवरती मोठ्या प्रमाणावरती पाणी। पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न। सततच्या पावसामुळे पश्चिम उपनगरामध्ये मालाड सबवेमध्ये 1 ते 1.5 फूट पाणी साचलं। जनरेटर व्हॅन लावून मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून मालाड सबवेमधून पाणी काढायचं काम सुरू आहे। पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली। पावसाचा जोर असाच राहिला तर सबवे वाहतुकीसाठी बंद केला जाईल। ठाण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं, त्यामुळे ठाणे स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी, प्रवाशांचे हाल। विरारमधल्या युनिटेक परिसरामध्ये पाणी साचलंय। कावेरी बिल्डिंगच्या रूम क्रमांक 3 मध्ये सलग 4 दिवसांपासून पाणी साचलंय, त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। नवी मुंबईमध्ये पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत। मुसळधार पावसामुळे मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सुद्धा पाणी साचलं, त्यामुळे भाजी खरेदीसाठी आलेल्यांची चांगलीच तारांबळ झाली आहे। नवी मुंबईमध्ये पावसाच्या दमदार सरी, वाशीमध्ये रस्त्यावरती 1 ते 1.5 फुटांपर्यंत पाणी साचलंय। वाहतूक सुद्धा मंदावली। वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। सकाळी कामावरती जाणाऱ्यांची कसरत झाली आहे। पुढचे 3 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आज पहाटेपासून जोरदार पावसाची नोंद। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली तसंच बोरिवलीसह इतर परिसरांमध्ये सध्या जोरदार पाऊस। पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा 10 ते 15 मिनिटं उशिरानं तर हार्बर रेल्वेची वाहतूक 5 मिनिटं उशिरानं। पावसाचा रस्ते वाहतुकीवरती सध्या तरी कुठलाही परिणाम नाही। हार्बर मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे। मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळकनगर इथे रेल्वेच्या रुळांवरती पाणी साचल्यामुळे लोकल उशिरानं धावतीये। मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये सुद्धा पावसाच्या जोरदार सरी। भांडूप विभागामध्ये एलबीएस मार्गावरती शांग्रीला जंक्शन या ठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे बराच वेळ वाहतुकीची एकच मार्गिका सुरू होती। मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरती मोठी वाहतुकीची कोंडी। बोरिवलीकडून वांद्र्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरती विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी तर गोरेगावच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गायमुख ते मीरा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यांवरती सुद्धा वाहतूक कोंडी झाली। अनेक जड वाहनं अडकून पडली। गावाच्या परिसरामध्ये रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलंय। संततधार पावसामुळे ठाण्यामध्ये चेना गावच्या परिसरामध्ये पाणी साचलं। गायमुख ते मीरा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती वाहतुकीची कोंडी झाली।
मुंबईमध्ये अगदी सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळताना दिसतात. यामुळे वडाळ्यामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं. हॉस्पिटलमधून घरी जाताना लोक अडकले. मुंबईतल्या मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीवरती परिणाम. धुवाधार पावसामुळे विमानसेवा विस्कळीत. अनेक विमानांचे मार्ग सुद्धा वळवले. ठाण्यामध्ये 4 तासात 31.22 मिलीमीटर पावसाची नोंद. सकाळी 11 ते 12:30च्या दरम्यान सर्वाधिक म्हणजे 16.26 मिलीमीटर पाऊस. ठाण्यामधल्या अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी. या वर्षामध्ये आतापर्यंत 1947 मिलीमीटर पाऊस. जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य. अंधेरीवरून बोरिवलीच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरती गोरेगाव उड्डाणपुलावरती भले मोठे खड्डे पडलेत. वाहतूक कोंडीसह मोठ्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अपघाताची शक्यता आहे. मुंबईत झालेल्या पावसाचा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी आढावा घेतला. महानगरपालिका मुख्यालयामधील आपत्कालीन कक्षामध्ये घेतला पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा. मुंबई महापालिका आणि पोलीस अलर्ट मोडवर. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवरती अनावश्यक प्रवास टाळण्याच्या पोलिसांच्या सूचना. मुंबई ठाण्यासह उद्या कोकणाला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. रेड अलर्ट देण्यात आलाय. नाशिकच्या घाट परिसराला सुद्धा रेड अलर्ट जारी. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी व्यक्त केला अंदाज. मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचं आवाहन. नांदेडमधल्या मुखेड तालुक्यामध्ये आज पहाटे झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे हाहाकार. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासह परिसरामधल्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे अंत्यसंस्कार करणं कठीण. पूर आलेल्या नदीमधून मोठ्या जोखमीनं प्रवास. अंत्यसंस्कारासाठी पुराच्या पाण्यामधून जीवघेणा प्रवास. मुखेडमधल्या 3 गावांमध्ये 100हून अधिक लोक अडकून पडली आहेत. खबरदारी म्हणून सैन्य दलाला पाचारण करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरवरून सैन्य दलाची तुकडी मुखेडमध्ये दाखल. नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. सलग 3ऱ्या दिवशी जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान. अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती. नागरिकांना फटका. नांदेडमध्ये आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुखेड तालुक्यामध्ये आज पहाटे झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे हाहाकार माजलाय. नांदेडमध्ये 4 ते 5 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती. नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला. अनेक भागामध्ये नद्यांना पूर आलाय. मुखेड तालुक्यामधल्या इटग्याळ इथे पुराच्या पाण्यामध्ये एक कार अडकून पडली. ट्रॅक्टरच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यात आलं. नांदेडच्या मुखेड हसनाळ गावामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे. हसनाळ आणि रावणगाव या ठिकाणी अडकलेल्या लोकांचं सुद्धा एसडीआरएफ सध्या रेस्क्यू करत आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यामधल्या हसनाळ आणि रावणगावमध्ये पावसाचा कहर. हसनाळमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या महिलांना एसडीआरएफच्या टीमनं बाहेर काढलंय. या महिलांनी आक्रोश केला. नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची एक्सपोस्ट. सद्य परिस्थितीची एक्सपोस्ट करून माहिती दिली आहे. तर पुरानं बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदतीच्या सूचना. नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची हजेरी. 4 ते 5 लोक बेपत्ता. 250 जनावरं वाहून गेली. मदत कार्य सुरू असून सैन्य दलाला पाठवण्यात आलंय. शासनाकडून आम्ही अलर्ट मोडवरती आहोत. गिरीश महाजनांची माहिती. नांदेड जिल्ह्यामध्ये सतत 3 दिवसापासून सुरू आहे हा पाऊस. विसर्ग सुरू असल्यामुळे पैनगंगा नदीला सुद्धा पूर आला. त्यामुळे पैनगंगा नदीवरच्या सहस्त्रकुंड धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरच्या आंबा घाटामधली वाहतूक ठप्प झाली आहे. मातीचा ढिगारा रस्त्यावरती आल्यामुळे ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दोन्ही साईडला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परभणीच्या येलदरी प्रकल्पाच्या बरोबरच सेलूच्या लोअर दुधणा या धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लोअर दुधणा 70% भरलाय. धरणाचे 4 दरवाजे उघडले. 2639 क्युसेक वेगानं सध्या हे पाणी दुधना नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे. नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. सोलापुरातल्या सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. सीना नदीमध्ये 30,000 क्युसेक गतीनं सध्या पाण्याचा प्रवाह सुरू आहे. बीडमध्ये सलग 4 दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी. जिल्ह्यामधील 17 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद. शहरामधून वाहणारी बिंदुसरा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली. आणि या सुपरफास्ट